नमस्कार सर्वांना. मानाचा जय शिवराय, जय शंभूराजे. पाठीमागच्या व्हिडिओमधला अर्धा भाग राहिलेला आत्ता मी टाकते. सॉरी फॉर लेट. आता तुम्ही बघू शकता साईडनं भाकर कशी थोडीशी फुगायला लागली. इकडून इकडून टच केली की मस्त आपोआप फुगते. भाकरी फुगली पाहिजे, आपण नाही फुगलं पाहिजे बरं का माझ्या लाडक्या ताईंनो. अशा पद्धतीनं ज्वारीची मस्तपैकी मऊ लुसलुशीत भाकरी तयार झाली. तुम्ही बघू शकता कसली भारी आहे का नाही. मी काळी आहे पण माझी भाकरी किती पांढरी शुभ्र आहे. नाद करते काय, ओरिजिनल शेतकरी ब्रँड. अशा पद्धतीने मी सगळे भाकरी बनवून घेतल्या आणि त्यानंतर भाकरी झाल्यानंतर आपल्याला शिजवायचा आहे भात. इकडं तांदूळ घेतलेत ताटात आणि थोड्या दाखवते, नाहीतर तुम्ही म्हणताल एवढ्याच भाकरी बक्कळ केल्या होत्या. तुम्ही बघू शकता. आता तांदूळ घेतले होते, इकडं पाणी ठेवले गरम करायला नमक टाकून. कुकरमध्ये पण शिजला असता पण म्हटलं जाऊ दे, आपलं असं कधी तर खायला पाहिजे. कुकरमधलं भात फाटतो आणि पातेल्यामधला शिजतो, म्हणून पातेल्यात शिजू घालायचा आपल्याला, फाटायचा नाही भात. म्हणून दीदीनं अगोदर तांदूळ नीट केलं तर तरी पण आपलं काम आहे चेक करायचं की आपली मुलगी नीट काम करू शकते का नाही शकते, आपण घरी असो किंवा नसो. म्हणून ही माझं चालू आहे. कोंबडी तवर म्हणते माझा पण आवाज घे, माझा पण आवाज घे, म्हणून कोंबडीचा पण आवाज रेकॉर्ड केला आणि असं पाकडलं, पटापटा फुकलं आणि तांदूळ सगळे क्लीन झालेत. सूप आहे बरं का, तरीसुद्धा मी ताटात नीट करते, कारण एवढ्याशा तांदळासाठी एवढं मोठं सूप घ्यायची काही जरूरत नाही. आणि एकदा अर्धा तांब्या पाणी ओतलं. स्वच्छ तांदूळ धुवून घ्यायचे चोळून चोळून. असे दोन्ही हातानं नाही शक्य होत तर एका हातानं चोळून घ्यायचं. असं अजिबात सांडलवण करायची नाही. मी तशी सांडासांडी केली आहेच, पण तुम्ही नका सांडू, नाहीतर मग परत लईला वांदा होईल आपला खायचा आहे का नाही. बरं चला ठीक आहे. असं आता हे बघा सगळं अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलं आहे मी. आता दुसऱ्यांदा धुवून घेते तांदूळ. आता धुवून घ्यायचे, पाणी तिकडं ओकत आहे, तुम्ही बघितलं मगाशी. आता असं सगळं स्वच्छ करायचं, एकदम पांढरं शुभ्र पाणी करायचं. 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं. आमचे तांदूळ काय स्वच्छ आहे, राशींचे, पण स्वच्छ आहेत, एवढे काय घाण वगैरे नाही, त्यामुळं 2दा काफी आहे त्याला धुतलेलं. आणि सगळं आता धुवून घेतलेलं उकळत्या पाण्यात असं शिजत घालायचं. मस्तपैकी शिजेपर्यंत सगळा पसारा, भाकरी केलेला, भाजी केलेला सगळा पसारा, अशा भांडी खरकटी वगैरे अशा आम्ही पाटीत भरतो नेतो. म्हणजे जाळीत भरलं की सांडच लवंड होते, पाटीत भरलं की पाणी वगैरे सांडत नाही. आणि हे पुसायचं कापड, जेणेकरून कचरा वगैरे त्याच्यावर पडतो, तो कचरा पाटीत टाकायचा, परत एकदा अंतरायचं, म्हणजे हे होत नाही. आणि बाल्याचं बघा काय चाललंय. तुम्ही लय म्हणता ना माझा भाचा माझा भाचा, भाच्याचं कसं चाललंय बघा. दीदीनं चटई हातरली, म्हणली उठ मला अभ्यास करायचा आहे, म्हणून हे रुसून त्याच्या खाली बसले, बाजल्याखाली वर हातरून टाकले आणि खाली बसले. हळूच चोरून बघते कोण व्हिडिओ करताय का म्हणून. आणि इकडं आपल्या भाताला तोपर्यंत बुडबुड बुडबुड उकळी यायला लागली. म्हणलं लवकर शिज बाबा, लय भूक लागली. तोपर्यंत भात शिजून तयारच झाला. भाताला काय मला खायचं होतं, त्याच्यामुळं म्हणला होय बाई तो आजार आहे, तुझ्यासाठी लवकर शिजतो, म्हणून भातानं काय लवकर शिजून घेतलं. आणि मी त्याच्यावर ताट ठेवून दिलं आणि गॅस बंद केला. आणि जाऊ दे म्हणलं आता पोटात पटापटा, मला लई भूक लागली. मग असं काय मस्तपैकी ताट सजवलं. ठेचा, भात, टमाट्याचा गरगटा, भाकरी, लिंबू, पाणी, वा 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 वा, या जेवायला मग. आणि तोपर्यंत जेवण झाल्यावर दाजींचं आणि दाजीच्या मित्राचं किती भाषण चालू आहे, तुम्ही बघा शेवटपर्यंत व्हिडिओ. हळूहळू करत जाईल, एकदम करून देते वेगळं. आता आपल्याला खर्च करायला म्हणलं की आता नुसतं ऊस लावून रोजगारच भागत नाही. मग आमचा कष्ट काढले की मोडल्या वर्षी आपल्याला 3 लाख भांडवल येते. त्या 3 लाखावर आपण सगळं करू शकतो. मग तिथं सगळं तर आपण आता काही यंत्र निघाले, यंत्रावर आपण काही करू शकतो. काहीच करत नाही, ते तसंच पडतंय. आता आम्हाला आता रोखला धार बंद आहे. आमच्याकडे थोडं मला बघून थोडं कारण आज आता आठवडा दिवस आमच्यात कसंच माहिती आहे का, 2-3 दिवस जरी गेलं तरी रात्री हे तुमच्यापर्यंत काय कमी नाही हो, त्याच्यामुळे आम्हाला अजून कमीत कमी 2 महिने तर हळूहळू तर हे अजून तर आमचं हे कार्ड सोडलं नाही. पाक स्टॉप झालं म्हणजे मग तुमच्याकडे तकडं पाणी दाबायचं बंद करायचं. मग जोपर्यंत येते तोवर हिरी भरायच्या खाली. तुम्हाला आता अजून महिना 1.5 महिन्यात तुमचं पाणी येतो, जर हे टाकलं तर तुम्हाला फरक असते. नाही अजून मला महिना कमी पडत नाही पाणी.
कारण ह्याचा पाजूर आहे ना अजून ते हिरीला येते पाणी. पुढं कसं मसुबाई जत्रा झाली का मग पण गणपती? त्यातनं एक दुसरं नाही वाटून 15 एकदा जर गेलं, दोन पाणी निघतील हो. होय. दोन पाणी निघाले 15 दोन पाणी एक महिना निघाले होय. आणि पुढे मग एक महिना निघाले एक महिन्यात पावसाळा असतो एक महिना असं होतं. तर कॅनल फिनल आणि बाकीची मग ही पिकं आता महिना दीड महिन्यात आपली ही पिकं पूर्ण कमी होती. एक पट्टी राहते तेवढी. एकच तेवढी जाते. आता करणार आहे तेवढीच राहते. हा त्याच्यानंतर काय केलं तर ती मग कुठं थोडं जर आपण अर्धा एकर 10-15 गुंठ कुठं होलीच टाकणार आहे दुसरं काय करणार. तेवढंच करणार निम निम करत राहायचं. तेवढंच होतं. इथं दुसरं काय लय अपेक्षा करून चालत नाही हिथं वैरणीच हिथं तुम्ही लय अपेक्षा करू नका ऊस सगळं तिकडं लावते तिकडून तुम्हाला वैरण आणायची अडचण नाही आणि तेवढ्या लांब वैरण आणणं सोपं नाही इथे वैरण सोपं नाही मी ह्या लय नेता आणले तिकडं ऊस लावलं तुम्हाला 1 नंबर होणार आहे आणि इकडं तुम्हाला वैरण केलेली 1 नंबर होणार. 1% 4-5 लाख हा रुपये येते. त्याचा विषय ना आणि इकडं तुम्हाला वैरण आपले 4-4 जगते 2 एकरात ऊस काय साधा निघत नाही ते. तेच तिकडं तुम्ही सगळं ऊस लावून टाका आणि इकडं तुम्ही दुसरं काहीच कोणाचा वैरण करा. माझं काय म्हणणं माहितीये का आता खात घालायला नाही गेलसारी घातला होता ना. आता डायरेक्ट ऊस पोरायचं आणि थोड्या टायमाला कोंबडी खत आणून घालायला. नाही, आणून घालायला होत असलं काय अडचण नाही पण आता माझं कसं आता सध्या आहे आणि परत रोजगार भेटत नाही आणि घालायला होत. कोंबडी खताला लय रोजगार लागत. कोंबडी खतं माहिती आता आपल्याकडे शेणखत असल्यावर आपण कोंबडी कशाला घ्यायला असं म्हणतो. घ्यायचा कोंबडी खत. कोंबडी खताचा काय विषय माहिती का तुमचं किती पाणी तर तुम्हाला पाणीच काय जात नाही तेव्हा कोंबडी खत घालायचं काही नाही पण कोंबडी खत कसं येण्यासारखं ताव देतो त्याला पाणी 15 दिवसात पाणी जर लेट झालं तर वाळतं येत आहे आणि ही शेणखत कसं आहे महिना पाणी राहू द्या सुकतं या पण जळत नाही. जळत नाही. मग तिथं काय विषय आहे पाणी पाण्याला कमी नाही हो. कोंबडी खत टाकला म्हणला तर पडून राहायला लागतं 1 महिना तर. म्हणून ड्रीप केली की तिथं आपण पडून राहायचं आणि ह्याचं आज म्हणतो आलं नाही थंडी काय राहायचं नाही. कसं ते एकदा बटन दाबून आलं ड्रीप केली की तिथं ते रातभर भिजते होती. आणि 4.5 फुटावर सरी सुटली आणि दुसरीकडे मकाट आणि आपलं कसं आहे तीच धंदा नाही हो धंदा हानी काही नाही लय आहे. त्यामुळे ते मी नसते. गेलो गाडीवर आता ही गाडी माळवं करते ती ऊस करत कुठलाही ती धंदा एक आहे त्यांचा एकच करते ती पण ते एखादं एकरातले लाख रुपये घेतली आपलं 10 एकर 1 लाख बी निघत नाही कारण धंदा नाही राहत. ती 1 लाख रुपये आपल्या इकडे 25,000 जर आलं तर गयात 25 येते तर ही 25 येते तर बाहेरचे 25 येते पडते 75 लाख. हा पण एवढी की पळायला लागतं या ती नो टेन्शन राहते आपल्याला पळायला लागतं. चला जाय. तेच म्हणलं